वृद्ध सेवा परमधर्म, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, वृद्धांची सेवा करणे हाच आपला श्रेष्ठ धर्म आहे. त्यासाठीच आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावरची उपाय याबद्दल अतिशय सुंदर सकाळपासून चर्चा चालू आहे. तर उद्घाटन समारंभाला सुरू करत असताना मी माननीय सुरेशजी प्रभू सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. तसेच डॉक्टर नरेंद्र वैद्य सर आणि श्री आशिष गर्दे सर आणि श्री हंसनाळ सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. धन्यवाद सर. कॉन्क्लेव्ह 2025च्या उद्घाटन प्रसंगी आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. त्याचे औचित्य साधून आपल्या मातीतल्या माणसांच्या सेवेसाठी जे कार्य सुरू आहे त्याचा प्रारंभ महाराष्ट्र गीताने होणे हेच उचित आहे. हे सर्वांनाच मान्य असेल. आपण किती भाग्यवान आहोत. सौ मीरा सहस्रबुद्धे वरिष्ठ आकाशवाणी गायिका संचलित आलाप ग्रुप सादर करणार आहे महाराष्ट्र गीत, ज्यात मीरा सहस्रबुद्धे स्वतः हार्मोनियमची साथ करणार आहे. मी माननीय श्री सुरेशजी प्रभू सरांना विनंती करते की सौ मीरा सहस्रबुद्धे यांचा आपण स्वागत व सत्कार करावा. महाराष्ट्र
प्रभाकर प्रभू एक अत्यंत दूरदृष्टी असलेले नेते. श्री सुरेश प्रभू हे भारताचे ख्यातनाम राजकारणी, धोरण विश्लेषक, जागतिक विचारवंत आणि शाश्वत विकासाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी भारत सरकारमध्ये 10 मंत्रिपदं सांभाळली असून 6 वेळा संसद सदस्य म्हणून देशसेवा केली आहे. त्यांनी वाणिज्य व उद्योग, रेल्वे, ऊर्जा, हवाई सेवा, रसायन व खत, पर्यावरण, जड उद्योग, औद्योगिक धोरण, वनसंवर्धन यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे नेतृत्व केलेले आहे. शैक्षणिक पात्रता आणि शैक्षणिक योगदान त्यांचे लक्षात घेता चार्टर्ड अकाउंटंट ICAI भारतात 11वा क्रमांक, LLB मुंबई विद्यापीठातून, BCom ऑनर्स मुंबई विद्यापीठ, डायरेक्टरेट पदवी IFRI बर्लिन व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सन्माननीय डॉक्टरेट, सध्या 2 PhD करत आहेत. क्लायमेट चेंज बर्लिन येथून आणि स्टेट फायनान्स मुंबईहून यावर ते अभ्यासरत आहेत. ते ऋषीवूड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू असून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, IIM रांची, MNLU औरंगाबाद अशा अनेक संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून योगदान देत आहेत. जागतिक सहभाग आणि धोरण निर्मिती या विषयाकडे वळता 120हून अधिक देशांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत. G20 आणि G7चे भारताचे शेर्पा म्हणून कामगिरी बजावली आहे. UNIDO, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि अनेक जागतिक संस्थांमध्ये सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जलप्रबंधन, कृषी, ऊर्जा, हवामान बदल, नैसर्गिक संसाधन संरक्षण अशा विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कार्य केलेलं आहे. ग्रामीण व सहकारी क्षेत्रातील कार्य म्हणजे मानव साधन विकास संस्था MSVS चे संस्थापक, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3000 गावांमध्ये शाश्वत विकासासाठी कार्य, सहकारी बँका आणि संस्थांमध्ये नेतृत्व, सारस्वत बँकेचे सर्वात तरुण अध्यक्ष, NAFCUB, NAFCP व NCUI चे संचालक, भारतीय शेतकरी मंच, ग्लोबल फाउंडेशन ऑफ फार्मर्स यांचे अध्यक्ष आणि महत्वाची मंत्रिपदे जर सांगायची तर रेल्वे मंत्री 2014 ते 2017, त्यात त्यांनी स्वच्छ रेल्वे अभियान, बायो टॉयलेट, डिजिटल सुविधा, ट्रेन 18, स्टेशन पुनर्विकास योजना या राबवल्या आहेत. हवाई सेवा मंत्री असताना उडान UDAN योजना, डिजी यात्रा, ड्रोन धोरण, राष्ट्रीय हरित उड्डाण धोरण, वाणिज्य व उद्योग मंत्री 2017 ते 19 असताना उच्च निर्यात, कृषी निर्यात धोरण, ई-कॉमर्स धोरण, FDI आकर्षण इत्यादी. ऊर्जा मंत्री 2000 ते 2002 असताना 1 लाख मेगावॅट निर्मितीचा आराखडा, विद्युत कायदा 2001, ग्रामीण विद्युतीकरण, पर्यावरण मंत्री ते 1998 ते 99 होते, राष्ट्रीय पर्यावरण कृती योजना, वास्तविक पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, कचरा व्यवस्थापन नियमावली इत्यादी कामगिरी त्यांनी बजावल्या. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक योगदानातही ते कुठे मागे राहिलेले नाहीयेत. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, IFFCO फाउंडेशन, मानवेंद्र हॉस्पिटल, कोकण कला अकादमी यांच्याशी संबंधित, मराठी ग्रंथ संग्रहालय, बांबू फोरम, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया यामध्ये त्यांनी जबाबदारी निभावलेली आहे. पुरस्कार आणि सन्मानांचा उल्लेख करता इंडियन ऑफ द इयर 2017 या पुरस्काराचे ते मानकरी ठरले. 13व्या लोकसभेतील सर्वोत्तम खासदार आज तक 2004 हा सन्मानही त्यांना मिळालेला आहे. एशिया वीक मॅगझिनने भारताचे भविष्याचे नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव केला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सन्माननीय डॉक्टरेट पदव्या त्यांना बहाल झालेल्या आहेत. श्री सुरेश प्रभू हे एक द्रष्टे, अभ्यासू, विनम्र आणि कार्यक्षम नेतृत्व असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. आजच्या या आस्था फाउंडेशन औरंगाबादच्या
कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये त्यांच्या उपस्थितीने नक्कीच एक दिशादर्शक मार्गदर्शन आणि सामाजिक प्रेरणा मिळणार आहे याची आपल्या सगळ्यांनाच खात्री आहे. आणि आपण खरोखर आपल्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट आहे की सरांनी आपला वेळात वेळ काढून आपल्या इथे आज आपलं आमंत्रण स्वीकारलंय. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सुरेश प्रभू यांचं. मी श्री हंसनाळ सरांना विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करावं. यानंतर आस्था फाउंडेशन औरंगाबादचे उपाध्यक्ष श्री आशिष गर्दे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार सर्वांचं. आस्था फाउंडेशन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये हार्दिक स्वागत. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्या अनुषंगाने आयोजित आजची ही 2 दिवसांची कार्यशाळा. या कार्यशाळेत आपण सर्वांनी आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढून आस्था फाउंडेशनच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत इथे जी भरभरून उपस्थिती लावली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. सुरुवातीलाच प्रभू सरांचे मनापासून आभार मानतो. आपण प्रभू सरांची जी काही आतापर्यंतची ज्या ज्या काही त्यांनी अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत त्याची एक खूप मोठी यादी आपण आता सर्वांनी ऐकलेली आहे. या यादीतलं सगळ्यात मला ज्या गोष्टी भावल्या त्या 2-3 आहेत. एवढे 10 वेळा केंद्रीय मंत्री आहेत, 6 लोकसभेच्या याच्यात खासदार राहिलेले आहेत, इतकी वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. पण एवढं सर्व करून सुद्धा एवढं सर्वसामान्यांचं आश्चर्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी राजकारण्यांच्या बद्दल बरेचदा आपल्याला अनुभवायला मिळते, पण एवढा प्रदीर्घ राजकारणात असताना सुद्धा प्रभू सरांनी जर एक शब्द दिला तर ते शब्द कसा पाळतात हे आज आपल्याला अनुभवायला मिळतंय. या वयात सुद्धा ते ज्या धडाडीने आणि तडफेने वेगवेगळ्या संस्थांना ऊर्जा देण्याचं काम भारतात करतायत ते एकदम खरोखर प्रेरणादायी आहे. ते काल अहमदाबादला होते, त्याच्यानंतर मुंबईला होते, त्याच्यानंतर गोव्याला होते आणि आज सकाळी म्हणजे आज दुपारी ते आपल्यात आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकता की पायाला विमानाची चाकं लागलेली आहेत त्यांच्या. ते हवाई वाहतूक मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, पण त्यांचा सहभाग आणि त्यांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारची कार्यशाळा घेण्याची प्रेरणा नातू सर इथे आहेत. जेव्हा निवाराला 150 वर्ष पूर्ण झाली होती तर तेव्हा आम्हाला आमंत्रण होतं आस्था फाउंडेशनला त्या ह्याच्यात सहभाग घेण्याचं. तर तेव्हापासनं ही गोष्ट मनात होती की अशा प्रकारची कार्यशाळा इथे व्हावी. डॉक्टर रोहिणी पटवर्धन मॅडम पण इथे आहेत. त्यांनी पण वेळोवेळी आस्था फाउंडेशनला मार्गदर्शन केलेलं आहे आणि भरीव कार्यकर्ता आहेत. अशांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवावा. आमच्या आस्थाच्या टीमनी गेले जवळपास 2 महिने म्हणायला हरकत नाही, 45 दिवस तर नक्की लिटरली अहोरात्र या प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे. 250 पेक्षा जास्ती संस्थांशी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना आमंत्रण दिलेली होती आणि त्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवावा अशी आम्ही विनंती पण केलेली होती. ही कार्यशाळा का आयोजित करतोय तर त्याची 3-4 प्रमुख कारणं आहेत. एक, जेवढे काही महाराष्ट्रातले ओल्ड एज होम्स आहेत, एल्डर केअर होम्स आहेत, यांच्यात आपसात परस्पर समन्वय असावा, संपर्क असावा. ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या या संस्था राबवता आहेत त्याच्या या बेस्ट प्रॅक्टिसेसच्या बद्दल या 2 दिवसाच्या कार्यकाळात आदान प्रदान व्हावं.
जशा आपण बेस्ट प्रॅक्टिसेस बद्दल बोलतो तसं या सगळ्या संस्थांना काही चॅलेंजेस फेस करावे लागतात। अशी काय चॅलेंजेस आहेत ती गटचर्चेद्वारे आणि आपसातल्या चर्चेद्वारे समोर यावी, जेणेकरून शासनाला काही प्रभू सरांच्या माध्यमातून ध्येय धोरणं बनवण्याच्या दृष्टीने काही पॉइंटर्स आपण जर देऊ शकलो तर प्रभू सरांनी ऑलरेडी ॲग्री केलेलं आहे की ते या गोष्टींचा योग्य पातळीवरती पाठपुरावा करतील। तसेच वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या आपल्या इथे बरीच वाढते आहे आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत। अशा संस्था चालू असताना काळानुरूप कुठल्या नवीन गोष्टींची त्यांना माहिती व्हावी किंवा त्यांना त्याच्याबद्दलचं अवेअरनेस क्रिएट करता यावा, अशा दृष्टीने वेगवेगळ्या सेशन्सची आम्ही या 2 दिवसाच्या कार्यशाळेत नियोजन केलेलं आहे। जवळपास 15 वक्ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं या कार्यशाळेसाठी खास आलेले आहेत। त्यांच्या अनुभवाचा सगळ्या संस्था चालकांना फायदा व्हावा हा पण एक त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे। उद्दिष्ट आणि या कार्यशाळेतनं निष्पन्न होण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या वैद्य सरांच्या, गिरीश सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनी पूर्ण करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत। या प्रसंगी मी आमच्या टीमला सुद्धा खास धन्यवाद देऊ इच्छितो की सगळ्यांची वय सगळेच काही तरुण नाही आहेत, मेजॉरिटी आमच्या संस्थेशी निगडीत सदस्य हे ज्येष्ठ नागरिकच आहेत, पण त्यांच्या सगळ्या ज्या काही परिस्थिती आहे ते असताना सुद्धा या कार्यशाळेसाठी त्यांनी एवढा प्रयत्न केला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। या सभागृहात अनेक माझे गुरुमित्र पण उपस्थित आहेत, त्यांच्याकडनंही वेगवेगळ्या वेळी इन्स्पिरेशन मिळत असतं। ते सर्वजण इथे आलेले आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो। धन्यवाद। यानंतर आपला हा आजचा कार्यक्रम, आजचा आणि उद्याचा कार्यक्रम यशस्वी व्हावा या दृष्टीने ज्या लोकांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केले त्यांचा सत्कार केल्याशिवाय पुढे जाणं मला उचित वाटत नाही। तर आपल्या प्रायोजकांचा सत्कार करण्याचा आपण इथे योजिले आहे। सामाजिक कामांमध्ये सहभागी असलेले प्रायोजक हे या कार्याचे आधारस्तंभच आहेत। या उपक्रमासाठी प्रायोजकांनी दिलेले योगदान केवळ पाठबळ नव्हे तर आस्था फाउंडेशन औरंगाबादवर ठेवलेला विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे असं आपण मानतो। तर या ठिकाणी काही प्रायोजकांचे मी उल्लेख करते की ज्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य दिलेलं आहे। सर्वप्रथम MIT अभियांत्रिकी विद्यालय यांनी आपल्याला, आपण जिथे सगळेजण बसलो आहोत तो हॉल, त्यानंतर अनेक अशा सुविधा की ज्यामुळे आपला हा कार्यक्रम अत्यंत सुखकर झाला आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद। त्यानंतर प्रांशू इलेक्ट्रिकल्स यांचे चेअरमन श्री विवेक हंबर्डे उपस्थित आहेत का इथे? त्यांचे अच्छा सर, प्लीज आपण यावे। प्रांशू हंबर्डे यांना विनंती करते आणि माननीय श्री सुरेश प्रभू सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार स्मृतिचिन्ह करावा। त्यानंतर उमा सन्सचे व्हाईस चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर श्री केदारजी देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे। MIT अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री सचिन लोमटे सर इथे उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करते की MITच्या वतीने त्यांनी हा सत्कार स्वीकारावा।
ICPL चे डायरेक्टर श्री अभयजी हंचनाळ यांना विनंती करते की त्यांनी सत्कार स्वीकारावा. तसेच रत्नप्रभा मोटर्स चे डायरेक्टर मानसिंगी पवार काही कारणामुळे ते आज उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांचे आस्था फाउंडेशन औरंगाबादतर्फे खूप खूप धन्यवाद त्यांच्या. आणि या सगळ्या आपल्या प्रायोजकांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या सगळ्या त्यांनी ज्या आपल्याला सुविधा दिल्या त्यामुळे आजचा आणि उद्याचा हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतोय, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. यानंतर काही जणांना आस्था फाउंडेशनला काही भेट वस्तू द्यायची आहे, तर मी श्री अतुल खेरडे यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री सुरेश प्रभू सरांच्या हस्ते त्यांना आस्था फाउंडेशन औरंगाबादला काही भेट द्यायची आहे. याबद्दल सांगायचं झालं तर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मध्ये 1980 मधील दोन बालक अतुल व शिल्पा तब्बल 36 वर्षानंतर पुण्यात भेटले व त्यातून निघालं सीट वॉकर, एक पेटंटेड मशीन. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. श्री अतुल खेडे यांना अगदी 2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करावे ही विनंती करते. धन्यवाद. आपलं हार्ट हे पायातलं रक्त वर ओढू शकत नाही, ते खालून वर पाठवायला लागतं ते. आणि ही शिल्पा जी सांगितली ती आम्ही कॉलनीमध्ये बरोबर होतो, नंतर ते घर सोडून गेले आणि डायरेक्ट 36 वर्षानंतर पुण्यात भेटले. सो शी इज द हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ अॅनाटॉमी इन भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज. आणि मग आमच्या चर्चेतनं हा पायाचा प्रॉब्लेम डिस्कस झाला आणि त्याच्यातून मग पेटेंट वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर वी रेज सम फायनान्स आणि 6-7 वर्षापासून ही कंपनी वी आर सेलिंग दिस प्रॉडक्ट्स. एक मागच्या वर्षी हे प्रॉडक्ट एका डायबेटिक कॉन्फरन्समध्ये आम्ही सादर केलं होतं पुण्यात आणि तिथे एक जर्मनीहून आलेले डॉक्टर भेटले. मग त्यांनी ही वॉज फॅमिलियर विथ द इन्व्हेस्टमेंट आणि या सगळ्या गोष्टी त्यांना कळत होत्या. मग नंतर आमच्या पार्टीमध्ये थोडीशी चर्चा झाली तर ते म्हणले काय करताय तुम्ही. म्हणलो सध्या अशी अडचण आहे. मग त्यांनी त्यांच्या भावाला पाठवलं. तो म्हणे मी 2 तास येऊन जातो. आठवडाभर तो भाऊ पुण्यात राहिला. त्यांनी आमच्या बरोबर सगळ्या वेंडर्स बरोबर सगळीकडे गेले आणि म्हणे यार ही कंपनी चालली पाहिजे म्हणे. आम्ही थोड्याशा आर्थिक वर चालली त्याच्यातनं कंपनी ज्या जात असतात त्या स्पेसमध्ये होतो. त्यांनी 10 लाख रुपये आमच्या अकाउंटला टाकले आणि माझ्या नावाने 40 मशीन वाटून टाकवले. आणि म्हणलं सर त्याच्यावर नाव तुमचं काहीही लिहायचं नाही, जीएसटी नंबर नाही, काय काय करायचं नाही म्हणे. म्हणलं काहीतरी तर लिहावं लागेल. तर म्हणे माझ्या सासूबाईंचं नाव संतोष आहे, विथ लव्ह फ्रॉम संतोष, एवढं लिहा म्हणतो. तर म्हणजे त्यांनी प्रॉमिस नाही केलं, त्यांनी टाकून दिले पैसे आमच्या अकाउंटला. आणि त्यातलं हे एक मशीन आज सरांच्या हस्ते आस्था फाउंडेशनला देण्याला आम्हाला खूप आनंद होतोय. तर हे मशीन बाहेर ठेवलेले आहे डेमॉन्स्ट्रेशनसाठी. आपण त्याचा अनुभव घेऊन बघू शकता. बघाल त्यांचे गुडघे 1 मिलीमीटर सुद्धा हलत नाहीयेत. लॅपटॉप ठेवून काम करता येतं याच्यामध्ये. आणि पायातनं ही जी पंपिंग ऍक्शन आहे याच्यानं रक्त वर येतं. तर व्हॅरिकोज वेन्स, सूज वगैरे, डायबिटिक फूट अल्सर्स क्युअर झालेले त्याच्याने. असं बरंच काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत. पण इथे मी एवढंच बोलतो. थँक्यू. आमच्या
टोपीला छाजेली बसले. सुरेश सापळकर हे माझे बरेच दशकांपासूनचे मित्र. एकदा अचानकपणे त्यांचं वय पण 80 झालं, पण अजूनही संगीत पत्रकार आहेतच, परंतु संगीत वगैरे या क्षेत्रामध्ये खूप चांगलं जण भाग घेतला. ते दरवर्षी न चुकता पुण्याला बालगंधर्व अंगणवाडीमध्ये बालगंधर्वांची स्मृती देखील जागृत ठेवतात. त्या कार्यक्रमाला मी आणि आपले सुप्रीम कोर्टाचे माजी निवृत्त न्यायाधीश सरन्यायाधीश ललितजी पण आले होते. त्यांनी स्मरणिका काढली होती त्या मागच्या पानावर त्या संस्थेची जाहिरात. मला उत्सुकता वाटली की वृद्धाश्रम चालवताना कमीत कमी पैसे घेऊन आणि काय काय करतात नंतर मी त्यांना फोन केला, म्हटलं तुमची जाहिरात बघितली काय करतात. त्यांनी सगळं सांगितलं. तर मला खूप आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटण्यापेक्षा समाधान जास्त वाटलं. आश्चर्य वाटण्याची गरज नाही, पण समाधान वाटलं. आणि मी तळेगावला गेलो, त्यांना भेटलो आणि चर्चा असताना मी त्यांना विचारलं की अशा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या संस्था आहेत ते तुमच्यासारखं वृद्धाश्रमाचं काम करत असतील, त्यांची कधी बैठक वगैरे होते का? तेव्हा नाही, तशी कधी बैठक होत नाही. आज 1 मे पण आहे, म्हणजे महाराष्ट्र दिन आहेच, परंतु जागतिक कामगार दिन आहे. जागतिक कामगार दिन साजरा का करतात की सगळ्या कामगारांचे एकत्र व्हावं, संघटित व्हावं. संघटन मिळतं काय? त्याला कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणून त्याला त्याच्यावर कायदा पण झाला. बार्गेनिंग हा वेगळा प्रश्न झाला, पण एकत्र येण्यामध्ये देखील कामगारांची आपण नेहमी दाखवून आहे फूट दाखवतो. फूट म्हणजे 5 बोटं एकत्र आली की त्याला एक ताकद निर्माण होते. पण आपण कामगार दिनानिमित्त एक जगभर 1 मे साजरा केला जातो. आता दुर्दैवाने आपल्या क्षेत्राची पण खूपच पिछाड झाली, पण एकत्र राहायची एक ताकद आहे. आम्ही त्यांना विचार आपण असं कधी संस्था एकत्र येतात तर थोडा अजून असं कधी झालं नाही. पण आम्ही विचार केला आपण एकत्र करून एकत्र भेटू होतात. त्यामुळे काय होईल ते पुढचा प्रश्न. पण एकत्र भेटल्यानंतर किमान आपल्या एकमेकाच्या समस्या अगदीच काही नाही तर कमीत कमी आपले एवढे लोक आहेत अजून तुमच्या संस्था एवढे अजून लोक चालू. तुम्ही आता सांगितलं 250 संस्थांना तुम्ही संपर्क चालू, म्हणजे एवढ्या संस्था एवढं चांगलं काम करतायत, परंतु एकत्र येण्याची कधी शक्यताच नव्हती, प्लॅटफॉर्म नव्हता. आणि म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढे मागे होत असताना ते तारीख जुळायला वेळ लागतो असं, पण कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही आलो होतो. कार्यक्रमाची फलश्रुती काय? म्हणजे आजचा कार्यक्रम ही त्याची फलश्रुती आहे. कारण त्यावेळेला मला विचारलं पण आपण समजा अशी का 2 दिवसाची कार्यशाळा जर आयोजित केलं तर कसं? म्हटलं खुश राहिले. त्यामुळे आस्था फाउंडेशन हे करू इच्छिते आणि आज आपण सगळेजण इथे त्याचाच एक परिपाक म्हणून आपण एकत्र इथे भेटलेलो. आणि तुम्ही जे सकाळपासून दुपारपासून कार्यक्रमात आज उद्या कार्यक्रम आहेच, तुम्ही स्वतःच सांगाल की याची उपयुक्तता किती आहे. आता मी थोडंसं भाषण शेवटचं त्याचं ऐकलं आणि ते आपल्या डिमेन्शियाबद्दल सांगत होते, मानसिक रोग आहे त्याचे काय परिणाम होतात वगैरे वगैरे. अशा अनेक गोष्टी या संस्था चालकांना एकमेकांपासूनही शिकता येतात. जी पुण्याला कार्यक्रम झाला त्याला तुम्ही देखील होतात. एका संस्थेने सांगितलं की आम्ही मेडिकल व्हॅन आहे आमच्याकडे, ती ठिकाणी फिरून मोबाईल मेडिकल व्हॅन आहे. पण आम्ही कदाचित आणि कुठच्या संस्थेला पण देऊ शकतो काय वापरायला तात्पुरतं. जस्ट आता विचार करा ही साधी गोष्ट आहे. एकाकडे रिसोर्सेस आहे, त्या रिसोर्सेसचा पूर्ण वापर होण्यासाठी इतर संस्थांना देखील ते देऊ शकतात. त्यात तुम्हाला आठवत असेल देशपांडे त्या दिवशी त्या कार्यक्रमाधिकाऱ्यांनी सांगितलं की आमची संस्था ही मृत्यूपत्राचे मॉडेल आमच्याकडे असतं. मॉडेल मृत्यूपत्र, बिल ज्याला आपण म्हणतो मृत्यूपत्र म्हणतो,
मला वाटतं साधी गोष्ट आहे, आपल्याला कल्पना येत नाही. कारण एक युधिष्ठिराने एक छान गोष्ट सांगितली होती धर्मराज. त्याला विचारलं की जगातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता, तर तुम्हाला प्रत्येक जण म्हणतो हे प्रत्येकाला माहिती आहे, पण तरी देखील प्रत्येकाला असं वाटतं मी काय, मला कदाचित ती माझ्यावर वेळ येणार नाही. हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. कारण का त्याची पॉझिटिव्ह साईड पण आहे की त्यामुळे माणसं जगण्याची नवीन एक ऊर्जा घेऊन आपण जीवन जगत असतो. पण मृत्यूपत्राचं आपण नाव काढत नाही, कारण त्या मृत्यू ते आपल्याला कधीतरी त्याचा सामना करायचाच आहे. आपल्यानंतर आपली मुलं बाळं नातवंड राहणारच आहेत. त्यांना किती अडचणी येतात. मी मगाशी बोलताना तुम्ही मला तुमचे धन्यवाद, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याच्यामुळे त्याच्यावर मी सारसू बँकेचा अध्यक्ष होतो. सगळ्यात तरुण तेव्हाच या वर्गामध्ये सारसू बँकेचा मी देशभर आम्ही खूप ठिकाणी केलं. पण त्यावेळेला बरेचसे मंडळी भेटली, सगळ्यांना भेटायचं, मंत्री असताना सगळ्यांनाच भेटायचं, कोणी आलं कोणाला भेटायचं. तर अनेकदा मंडळी सांगायची आमची एक अडचण आहे. तर बऱ्याच अडचण म्हणजे लोकांना लोन पाहिजे असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यावेळेला मला आठवतं की लोक सांगताना सांगायचे की माझे वडील गेले, त्यांनी विल केलं नव्हतं, आता त्यांचे पैसे कसे घ्यायचे, आमचे फाउंडरमध्ये कारण नसताना भांडणं सुरू झाली. म्हणजे साधी गोष्ट मृत्यूपत्र विल आपल्याला वाटतं खूप महत्वाची, आपण विचार पण करत नाही, कधी बघू करते आणि कधी करता करता आपण जातो आणि ते शेवटचे राहिल्यावर त्रास करावा लागतो. तर त्या कार्यक्रमामध्ये एका संस्थेने सांगितलं की आमच्याकडे मॉडेल विल आहे. आपल्या ते पोलीस होते ते आले होते, त्यांची एक संस्था आहे. तर त्यांनी सांगितलं आम्ही असं करू शकतो. तर त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं त्या दिवशी की केवळ एकत्र याच्यामध्ये किती फायदा आहे. बेस्ट प्रॅक्टिसेस आपण म्हणतो आपण शेअर केल्या पाहिजे. मी म्हणतो वर्स्ट प्रॅक्टिसेस पण शेअर केल्या पाहिजे. बेस्ट प्रॅक्टिस अशासाठी की त्याचं आकलन करावं, पण वर्स्ट प्रॅक्टिसेस अशासाठी की काय करू नये हे देखील कळतं. डूज अँड डोंट्स आपण नाही म्हणतो. तुम्ही तर वैद्यसाहेब डॉक्टर आहे, ते सांगतीलच की डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा काय करा सांगण्याचं, काय करू नका हे जास्त आपण लोकांना सांगतो. हे पिऊ नका, हे खाऊ नका, हे करू नका. तर अशा एकत्र येण्यामुळे बेस्ट प्रॅक्टिसवर वर्स्ट प्रॅक्टिस देखील एकमेकाशी आपण विचार करू शकतो, शेअर करू शकतो. आणि त्याची पुढची पाऊल म्हणजे आज तुम्ही जो कार्यक्रम केला हा तर मी म्हणतो आपल्या कल्पनेतही नव्हता. मी किंवा तुम्हाला उभ्या ते पण सांगितलं, मी जेव्हा पहिल्यांदा म्हटलं आपण भेटूया तर काय करायचं असं आपल्यापुढे काय अजेंडा नव्हता की संस्था करून त्याचा कोणतरी पदाधिकारी असं करण्याचा आपला उद्देशही नाही किंवा काही करूही नाही. आपला उद्देश एवढाच होता की आपण एकमेकांनी एकत्र येऊ, जे काय अडचणी असतील एकमेकांवर सांगणं, एक म्हणून शिकावं आणि काम करावं. वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे. एकेकाळी गुरुकुल होतं आणि त्याच्यानंतर त्यावेळेला लाईफ एक्सपेक्टन्सी किती असते, गुरुकुल होतं त्यावेळेला एखादा माणूस 50-60 वर्ष जगला तर बापरे. आता केक्याने बघा, म्हणजे जस्ट इमॅजिन आपल्या 75-80 वर्ष. परवा मला मी आता मला एक त्यांनी पुस्तक दिलं, मला परवा जण सांगत होता, दिल्लीमध्ये होतो मी सांगितलं उद्या परवा दिल्लीला जाणार आहे. दिल्लीला एक जण मला एक टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स होती, तो सांगत होता की जर एखादा माणूस अजून 20 वर्ष जगला टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली तर तो अजून 50 वर्ष जगेल. म्हणजे आज लाईफ एक्सपेक्टन्सी ही किती वाढत चालली आहे. आता लाईफ एक्सपेक्टन्सी वाढल्यानंतर त्यांनी सांगितलं एक चांगलं मशीन आणि गरज आहे. तुमचं अभिनंदन, छान सोपा उपाय, चांगला उपाय, त्याने केवढा तरी हार्टला सगळ्यांना फायदा होईल. परंतु त्याचबरोबर मेडिसिनची गरज आहे, मेडिकल इक्विपमेंटची गरज आहे, मेडिकल डिव्हाइसेसची गरज आहे. हे सगळ्याची आहेच गरज. मेडिकेअरची गरज आहे. मग मी केअर गिव्हर बद्दलच तुम्ही सांगत होतो, मी आलो तर केअर गिव्हर बद्दल तुम्ही बोलतो, त्याची गरज आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त आणखीन एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे इमोशनल सिक्युरिटीची. एकमेकाला कुठेतरी भेटण्याची. पर्यंत माणसं सगळ्यात जास्त सगळं असतं पण बोलणारच कोण नाही, कोणती मला समजून घेणारा कोण नाही, अशी एक अडचण माणसाला जाणवते. तर वृद्धाश्रम आज लाईफ एक्सपेन्सिव्ह वाढल्यामुळे त्याची गरज आहेच आहे आणि पुढे आणखी किती
किती वाढणार मला कल्पना करवत नाही की खरोखर एवढी वर्ष जर माणसं जगणार आहेत आणि होणार आहेत वस्तू टेक्नॉलॉजी कधी वाढते. एक काळ असा होता की आज आपण त्याचा विचारही करत नाही. मी सुद्धा वापरतो 40 चष्मा पाहिजे. ते चष्म्याचा शोध लागण्याच्या पूर्वी लोकांना दृष्टी हा केवढा मोठा प्रश्न असतो. चष्म्याचा कधीतरी शोध लागला असता. कधी जन्मल्यापासून लोकांनी माणसाचा जन्म झाल्यापासून काय चष्मे आले नाहीत. पण तो चष्मा ही एवढी साधी गोष्ट आज आपल्याला वाटते की आपल्याला लक्षात येत नाही की त्यामुळे लोकांना चष्म्यामुळे दूरचं बघण्यासाठी जवळचं बघण्यासाठी वाचण्यासाठी या सगळ्या गोष्टी अति सुलभ झाल्या. त्यामुळे अशा तऱ्हेच्या गोष्टींमध्ये म्हणजे आपल्याला वी आर टेकिंग इट फॉर ग्रँटेड की चष्मा असणारच. अशा प्रमाणात काही दिवसांनी आणखी 25, 30, 40 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल की ज्या गोष्टी आपल्याला असह्य वाटतात त्या सुसह्य झालेल्या असतील, सोयीस्कर झालेल्या असतील आणि म्हणून माणसं खूप जगणार आहेत. पण टेक्नॉलॉजी अलोन किंवा हे निर्णायक तयार होणारे पदार्थ प्रॉडक्ट्स त्यामुळेच केवळ दुधाचा प्रश्न संपणार. ह्याची आवश्यकता आहेच आहे, ते केलंच पाहिजे, परंतु केवळ त्यामुळे ते काम संपणार नाही. तर त्याही पलीकडे जाऊन काही ना काहीतरी कोणतरी लोकांना आपलं असं वाटणारं पाहिजे. मला परवा ते त्यांचं नाव विसरून मला त्यांनी पुस्तक दिलं होतं, आपलं घर म्हणून त्यांचं एक पुस्तक दिलं होतं पुण्याच्या कार्यक्रमात. मी ते वाचलं सगळं, मी सगळंच वाचतो. मी परत त्याच्यात मी दुबईला गेलो, तिकडे मला त्यांनी तिकडच्या राजाच्या जीवनात पुस्तक दिलं, तेही वाचलं. त्यानंतर परवा मी अमरिंद मंडळामध्ये माझं व्याख्यान होतं, तिकडे मला गदी माडगुळकरांच्या बायकोवर लिहिलं पुस्तक, त्यांच्या मुलाला लिहिलं दिलं, ते वाचत असतो. मी आता त्याला ते वाचून तुम्हाला कळवतो. मी आता एक सुंदर पुस्तक वाचलंय. आता मी एक पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम नाही, पुढे पुस्तक छान मला एकाने परत दिलं अहमदाबादला असताना. ईस्ट इंडिया कंपनीचं पुस्तक. आता सॉरी विषयांतर लहानपणीकडे सांगतो पुढच्या याच्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, शॉक होईल. ईस्ट इंडिया कंपनी एक 2 लाख त्यांचे सैनिक होते, मर्सिनरीज भारतात 2 लाख. त्याला ब्रिटिशांचे सैन्य होते 1 लाखापेक्षा कमी आणि यांचं एवढं मोठं सैन्य. एवढं सगळं मोठं असताना त्यांनी उडीकून म्हणजे आपली लूट मारच केली. त्याचं पुस्तकाचं नावाचं अनारकी. तर त्यांचे एवढं सगळं असताना तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनी हेडक्वार्टर्स कुठे होती, कंपनी होती ना, कुठेतरी पाहिजे जातं तुमची आपल्या स्टार्टअप कंपनी म्हणून कंपनीचं ऑफिस कुठे असणारच की नाही. आस्था फाउंडेशनचं ऑफिस आहे, या संस्थेचं MITचं ऑफिस आहे, त्यांचं ऑफिस होतं लंडनला. तुमच्या अंदाजाने 2 लाख त्यांचे सैन्य इकडे होतं, म्हणून मी सगळं सांगेन. तुमच्यापैकी कोणाला अंदाजाने ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणारी माणसं किती असतील? तुमचा काय अंदाज, एखाद्याचा कोणाचा अंदाज? त्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जाऊन दे. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 35 लोक कामाला होते फक्त. त्या 35 लोक काम करणाऱ्या कंपनी जगाने गेला. हा निराळा प्रश्न वाचतो मी, जे वाचल्यावर मी सांगताना वाचल्यावर मी सांगत असं होतो की वृद्धाश्रमाची गरज ही काळानुसार अजून वाढत जाणार आहे. एकीकडे गुरुकुलची गरज होती, त्याला गुरुकुल निर्माण झाले, कारण त्यावेळेला शिक्षण आपल्यासारखे MIT युनिव्हर्सिटीज नव्हते. आपल्याकडे तक्षशिला होती, ती त्याच्याही नंतर त्याच्यातही गुरुकुल निर्माण झालं. पण ह्या पुढच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी आणखीन डेव्हलप झाल्यामुळे आणखीन प्रश्न वाढणार आहे कमी होण्यापेक्षा, कारण लोक एक्सपेक्टन्सी वाढत. तर अशा वेळेला सगळ्यात एका पुढच्या गोष्टीची गरज लागणार म्हणजे जो तुम्ही मगाशी झाला केअर गिव्हर्स. कोण ना कोणते केअर गिव्हर हा सुद्धा तुझ्याकडे रोबो पण केअर गिव्हर असू शकेल. तो मशीनच्या माध्यमातून केअर गिव्हर देईल. आज झालं जपानमध्ये एका वेळेला काय औषध द्यायचं तो येऊन रोबो तुम्हाला देतो, कारण नाहीतर 90-95 नॉर्मल एज बऱ्याच लोकांचं झालं. पण तो त्या केल्यानंतर सुद्धा आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळणार. माणसाशी बोलायची गरज, आणि ते नुसती माणसं नाही. त्या उर्मिला ते सांगत होत्या मला, त्यांच्याकडे एखादं उदाहरण टाकलं तर तीच योग्य अर्थ त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे टाकून गेले निघून. त्याच्यानंतर त्यांनी फोन केला, पण तुमचं जर आजारी आहेत तुम्हीच काय ते बघा. तर नंतर त्यांचे दुर्दैव निधन झालं, अंत्यविधी करायचे तुम्हीच करा. आता हे सगळं करण्यासाठी जो घरचा माणूस, मूल असेल, पुतणा असेल, कोण असेल, तो जे करू शकत नाही ते करण्याची
आपल्या मनामध्ये क्षमता असणारी माणसं, उदाहरण त्यांचं नाव घेतो पण अनेक जण आहेत, अशी माणसं आपल्याकडे असणं ही काळाची गरज आहे. आपली गरज केवळ संस्था उभारणं म्हणजे माणसं नुसती आणणं ही नाही, तर एकच एम्पथी ज्याला आपण म्हणतो, एकमेकाबद्दल प्रेम वाटेल, त्याला असं नुसतं काठीवर हात फिरवला. आता आपण ते सुधीर फडकेचं गाणं एक पाठीवर हात फिरवला गेला ते अजूनही माती. आपल्याला एक कोणतरी आईची, माझी आजी होती, मला सांगितलं CA मध्ये मला रँक मिळाला. ते माझ्या आजीने मला नुसतं झालं सुरे ते कोकणीत बोलायची, मराठी पण यायचं नाही. ती तेवढ्या मालवणीत तिने मला सांगितलं की खूप बरं वाटलंय मला. आता ती शिकलेली नव्हती, तिला CA म्हणजे काय मलाही माहित नव्हतं. मी CA करेपर्यंत मलाही CA काही माहित नव्हतं, तिला कुठे असतं. तर त्यामुळे पण तिने तेवढी जी 2 शब्द सांगितले, त्यामुळे मला जे ग्रुप आला, मला जे समज आजही मला ते लक्षात आहे. माझ्या आजीला जाऊन 50 वर्ष आली. तर त्यामुळे संस्था चालवताना आपल्याला अशा तऱ्हेच्या माणसांची जी गरज लागणार आहे ती कशी भरून काढायची आपल्या पुढची सगळ्यात मोठी समस्या. कारण उदाहरण माणूस काय येतो तर म्हणजे स्टार्टिंग पॉईंटच तो आहे की त्याला बघण्यासाठी आता कोण नाहीये. पैसे देणारे असतील कदाचित, मी उदाहरणाचे पैसे मी खर्च करतो, तुमचं पुढचं पुढे तुम्ही बघा. आता कदाचित ते पण नसेल, अनेकदा त्यातले असेही काही लोक आहेत की जे पैसेही देत नाहीत, पण तू त्याने कदाचित पैशाचा प्रश्न सुटू शकतो. पण आपल्या पुढची मोठी साठी उपस्थित राहणारी ती ही की आपण पुढच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा वृद्ध तयार होतील, मग ते वृद्धाश्रमात राहतील, आपल्या घरी राहतील, कुठे राहतील, परंतु त्यांची काळजी घेण्यासाठी, इमोशनल सपोर्ट देण्यासाठी त्या तऱ्हेची एम्पथी असणारी माणसं आपण कशी तयार करतो, हा खरं म्हणजे मला वाटतं की आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न पुढच्या काळामध्ये येणार आहे. आणि तो साडवण्यासाठी मी त्याच्यावर काही टेक्नॉलॉजी नाही आहे, मास प्रोडक्शन करून हा प्रश्न सुटणार नाही की आपण करूया, हरकत नाही, आपल्याला 1-2 लाख लोक तयार करू. ते करण्यासाठी हळूहळू ह्या तऱ्हेच्या कार्यशाळेमधूनच देखील त्याचा उपयोग तुम्हाला कल्पना येणार नाही. तुम्ही जे काय कार्यक्रम केले आहेत ना त्याचा उपयुक्तता आणि त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट किती आहे तुम्हाला आज कळणार. मी तुम्हाला नक्कीपणे सांगतो, आज जे जाताना प्रत्येक काही ना काही घेऊन जातो, प्रत्येक गोष्टी आउटकम हा निळा प्रश्न, आउटपुट हा निळा प्रश्न. तुम्हाला कार्यशाळा संपली, तुम्ही एकदा फॉर्म भरून घेतलं लोक सांगतात, पण आउटकम हे निळा असतं, ते ऍबस्ट्रॅक्ट असतं, दिसत नाही. तुम्हाला मला एक बरं वाटलं, आनंद झाला. म्हणजे काय झालं, जेवण जेवल्यानंतर किती ताटातलं जेवण संपलं त्याच्यावरून आपल्याला आउटपुट कळलं. त्या माणसाने 5 पुऱ्या खाल्ल्या, एवढं भात खाल्ला, एवढे आमटी जेवला, हे आउटपुट झालं. आउटकम काय तर आनंद झाला, जेवण पोटभर खूप बरं वाटलं. हा आउटकम आहे ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट, ती कळत नाही. तसंच आजच्या कार्यक्रमातून, आजच्या कार्यशाळेमधून उद्याच्या आउटकम हे येईल की आपल्याला हळूहळू मोटिवेशन मिळेल, एकमेकाबरोबर काम करण्याची आणखी ऊर्जा, स्फूर्ती ही देखील आपल्याला प्राप्त होईल. आणि आपण पुढच्या काळामध्ये हा प्रश्न करण्याची गरज आहे. तुम्ही सांगितलं खरं आहे, काही गोष्टी शासनानेच करायला लागतात, ते केल्याच पाहिजे, याची जबाबदारी आहे. किंवा आपण जे सगळेजण आता मी वाचलं GST यावर्षी, या महिन्यात एप्रिलचा हा एकदम हाय 2,30,000 कोटी काहीतरी झाला. तो GST आपण सगळ्यांना देतो, त्याचा काही भाग वृद्ध पण देतात, म्हणजे जो प्रत्येक जण देतो, त्यामुळे त्यातला काही भाग हा सोशल बेनिफिटसाठी वापरला गेला पाहिजे. हे सरकारचं काम आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करूयात. परंतु त्याला जोडूनच आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन ह्या सामाजिक प्रश्न मोठा उपस्थित होणार आहे की झालेलाच आहे. आता त्याची आणखी निर्णय डायमेन्शन वाढतील, तर त्यावर आपण कसं काय करायचं आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ह्या 2 दिवसाची कार्यशाळा हे त्याचं पुढचं पाऊल आहे. पुण्याला झालेली सभा होती, एक थोडी सुरुवात आहे की म्हणून आम्ही म्हणेन तो एक प्रयोग होता की आपण काय लोकांना भेटूया. तर त्याच वेळेला लक्षात आलं की त्याची गरज किती होती. त्या तऱ्हेने लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, लोकांच्या ज्या भावना त्याच्याकडे प्रदर्शित झाल्या, व्यक्त झाल्या. त्यामुळे मला वाटतं की अशा तऱ्हेचं आपण हळू पुढे नेऊ. त्याशी एकाने सांगितलं त्या कार्यक्रमामध्ये पुण्याच्या एखादी वेबसाईट करून त्या अशा गोष्टी आहेत त्या देखील शेअर करता येतात. व्हॉट्सअप ग्रुप तर तुम्ही तयार पण केलेलाच आहे. मला वाटतं अशा तऱ्हेने
हळूहळू त्याला एक येऊ शकेल. परंतु खरोखरच फार मोठी समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. कारण शरीर तर आहेच, शरीर जास्तीत जास्त अजून काम करायला टेक्नॉलॉजी येणार आहे, पण शरीराच्या आतमध्ये न दिसणारं मन पण आहे. त्या मनाची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे? जे मन दिसत नाही परंतु तेच महत्वाचं असतं. त्यामुळे त्या मन की आपल्या मोदीजी सांगतात त्यावेळी मन की बात त्यांनी सांगतात आपली मनची स्वतःच्या मनाची जी बात आहे की मला कोणीतरी प्रेम द्यावं, मला कोणीतरी चार चांगले शब्द बोलावेत, मला माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी कुठेतरी एखादी जागा मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी खरा व्यतिरिक्त उद्याच्या काळामध्ये उदार देखील व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी तयारी ही आपल्याला करायची आहे. आणि हा सामाजिक प्रश्न निवडण्यासाठी आपण एकत्र काम केले म्हणून 2 दिवसाची कार्यशाळा आपण केली. त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो सर्वांच्या वतीने. आणि त्यांनी परवा तुम्ही मगाशी म्हणाल उत्स्फूर्तपणे स्पॉन्टेनियस त्यांनी सांगितलं, त्यांनी कोणाची चर्चाही केली नव्हती, तुम्हाला तो विचारही नव्हता. आपण 2 दिवसाची कार्यशाळा आणि खरं म्हणजे मी जबाबदारी 24 तारखेची काहीतरी ठरली होती. मला परदेशी जायचं होतं. मी त्यांना विनंती केली आपण 1 आठवडा पुढे केला तर थोडं फक्त एवढंच आहे की जेवढं तुम्ही उशीर कराल तेवढं आम्हाला मी आता म्हटलं ना शेअरिंग बेस्ट प्रॅक्टिस या शेअरिंग बेस्ट मेडिसिन. विरोध निघण्याची काही फेर असतो 6 दिवस आठवड्यातले ठेवतात. तर 24 तारखेला आता ते म्हणाले की जेवढं उशिरा जर ऊन वाढणार आणि 43 डिग्रीवर आलोच आपण. परंतु मला खात्री आहे की या निमित्ताने आपण एकत्र आलो त्यांनी याच्यातून काही खूप आपण पहिल्यांदा सगळ्यात प्रश्न असा असतो संस्थान एकत्र येणं विसर्जितनाची जर मी माहिती म्हटलं कामगार दिनाचं औचित्य काहीच असतं. त्यामुळे आपण आणखी खूप म्हणजे अपेक्षा ठेवल्या नको की मी आलो मग पुढे काय आहे असं काय किंवा तुम्ही आम्हाला असं सांगितलं होतं असं न ठेवता एकमेकाला सहाय्य करू तेवढंच आपण एक आपल्या दिवसात उद्दिष्ट ठेवूया. एकमेकाला सहाय्य पण पुढचाच प्रश्न आहे. सहाय्य नाही झालं तरी चालेल, किमान एकमेकाशी आपण बोलत राहिलो, एकमेकाच्या वी आर पार्ट ऑफ अ सेम इकोसिस्टम एवढं जरी आपण म्हणतो जाणवलं तर होईल. आणि कारण नसताना मग तुम्ही सांगितलं होतं त्या दिवशी त्या कार्याच्या आस्था फाउंडेशनने पुढे झालं नाही असंही आपण करूया नको. कारण हे सगळ्यांचे उद्देश चांगले आहेत, करायची इच्छा देखील आहे, परंतु सगळं शक्य होत नाही. आणि कोणी कोणाची जबाबदारी आपण अशी लागतही नाही. म्हणजे काही कोणाला आमच्यातले राजकारणी लोक जेव्हा मतं मागायला तर काही सांगतात परंतु शेवटी होत नाही. पण ते स्वार्थापोटी सांगितलेल्या गोष्टी असतात की मत द्यावं म्हणून आपण लोकांना आश्वासन देतो. इथे तसं काहीच नाही आहे. इथे कोणालाच कोणाकडून काही घ्यायची गरज नाही की म्हणून आपण सगळे देणारेच आहोत. काय ना काय काहीच नाही तर कमीत कमी चांगल्या उद्देश हे देखील देण्याची एक गोष्ट आहे, हे देखील देण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की हा दुपार मी आणखी एक मला एक गोष्ट सांगतो. मी माझे जे काही कार्यक्रम करतो लोकांना पण कळा कुठे जातो काय या गोष्टी असेल तसे मी पाठवत असतो. पुण्यात जो कार्यक्रम झाला त्याची एक लहानशी पोस्ट सोशल मीडियामध्ये माझं ऑफिसला दिल्लीला ते सोशल मीडियाचं बघतं त्यांनी टाकलं की अशी सभा झाली माझ्या मीटिंगमध्ये झालं. तुम्हाला आश्चर्य वाटतंय एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ म्हणजे की पहिल्या 2-3 मध्ये त्यांनी मला हिंदीत छोटे बहुत ही उचित कार्यक्रम था. आज समाज के लिए उसकी बहुत जरूरत है और मैं तो चाहता हूँ ये पूरे देश भर इस तरह से कार्यक्रम होने चाहिए. तर कमीत कमी आपण याची उपयुक्तता केली आहे की जे RSSची माणसं जी संपूर्ण वेळ आपलं समाजाचीच करत असतात त्यांना देखील असं वाटलं की असं ते उपक्रम झालेला नाही. चांगली गोष्ट आहे की त्यांना देखील त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने निरपेक्षपणे कुठच्याही तऱ्हेची कारण शेवटी अपेक्षा भंग कशामुळे होतो तर अपेक्षा ठेवली म्हणून भंग होतो. पण अपेक्षा न ठेवता आणि निरपेक्षेचा अर्थच अपेक्षा न ठेवणं म्हणजे निरपेक्ष. त्यामुळे आपण एकमेकाबाबत देखील कुठच्या अपेक्षा होतात किमान आपण अशा तऱ्हेचा कधीतरी जमेल तेव्हा भेटणे. तुम्ही आता एवढा उद्याला दाखवलं हा कार्यक्रम झाला त्या दिवशी तुमच्या संस्थेने उद्या पुण्याचा कार्यक्रम झाला. उद्या जमलं तर होईल कमीत कमी नाही तर सोशल मीडिया आहे भेटता नाही आलं नाही तर एकमेकाशी आपल्याला संपर्क साधण्याचं एक साधन देखील उपलब्ध झालेलं आहे. आणि म्हणून आपण हा उपक्रम
आणि त्याला जोडूनच समाजापर्यंत काय करता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. मला खात्री आहे की आपण सगळेजण हे जो प्रयत्न करतो त्याला, म्हणजे मला सांगितलं पण ह्याला कोणी सांगितलं म्हणून आपण करत नाही, आपण केलं नाही म्हणून कोण आपल्याला शिक्षाही करणार नाही आणि केल्याबद्दल काही जास्त फायदाही होणार नाही. परंतु आपल्याला कुठे आतून वाटलं म्हणून आपण या सगळ्यांनी या उपक्रमामध्ये उडी घेतले, कार्यक्रम केलेले आहे. आपण असंच त्याने चालू ठेवूया. मी पुन्हा एकदा मनपूर्वक तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण एकत्र काम करण्यासाठी शक्ती आपल्या सगळ्यांना ईश्वराने द्यावी अशी ईश्वराची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केअर गिव्हिंग हा फक्त मानवी समाजामध्ये तुम्हाला दिसतो. प्राणी जगतामध्ये तुम्हाला कुठेही मी वाघ पुढे म्हणत नाही, मी माझ्या आजोबांसाठी जरा काही घेऊन चाललं वगैरे, तर तिथे कुणीही त्याच्या ज्येष्ठांची काळजी घेत नाही ना लहानांची काळजी घेत. हा फक्त माणसामधला एक आहे आणि तो शिकलेली गोष्ट आहे, लर्न बिहेवियर आहे आणि म्हणून दुर्दैवाने ते विसरू सुद्धा शकतात. तर आता आज आपल्या देशामध्ये अशी वेळ आली, देश म्हणजे फार मोठं, मी आपलं माझ्या औरंगाबाद शहरापुरतंच बोलू इच्छितो की आता आपल्याला केअर गिव्हर्स असोसिएशनची स्थापना करण्याची गरज आलेली आहे. आता आपण सगळे वृद्धांबद्दल बोलतोय, डिमेन्शियाबद्दल बोलतोय. मी कुणी मेडिकल टेररिस्ट नाही आहे, मी साधा फॅमिली फिजिशियन आहे. पण एक डिमेन्शिया इंडिया रिपोर्ट असं सांगतो की 2050 साली, तुमच्यापैकी खूप मला तरुण दिसत आहेत, 2050 साली तुम्ही किती वयाचे असाल बघा तुम्ही, त्यावेळेला डिमेन्शियाची सुनामी येईल भारतामध्ये. अर्थात औषध निघालं टाऊ प्रोटीनला वगैरे, ठीक आहे, आता ते मोनोक्लोनल अँटीबॉडीज वगैरे बरेचसे प्रयोग चालू आहेत. पण नाही औषध आलं तर त्या केअर गिव्हिंग 16 कोटी लोक डिमेन्शियाग्रस्त असतील भारतामध्ये, 16 कोटी. आणि मग यांची काळजी कोण घेणार आहे? आणि म्हणून केअर गिव्हिंग हा एक भाग वृद्धांचा झाला. दुसरीकडे तुम्ही हे बघाल तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर वाढतोय, त्या लहान मुलांना कोण सांभाळणार आहे? तिसरीकडे MR मेंटल रिटार्डेशन, डाऊन्स हे बेबीज आहेत. सुदैवाने आता हे कमी होत आहे, कारण आता लवकर डायग्नोसिस झालं तर ते इम्प्लांट होतं, कॉक्लिअर इम्प्लांट, त्याच्यानी नाहीतर ते एक बाळ आहेत. या सगळ्यांचं केअर गिव्हिंग कोण करणार आहे? मध्यंतरी मला एके ठिकाणी इथे एक संस्था आहे, तिथे बोलवलं होतं. ती संस्था गेली 40 वर्ष झाले काम करते. तिथे मेनली MR म्हणजे मेंटल रिटार्डेशन आणि डाऊन्सची मुलं आहेत. त्या मुलांची वय आता 40 वर्ष झालेली आणि ते पालक जे आहेत त्यांचे ते म्हणतात आता आमच्यानंतर काय, म्हणून त्यांनी त्यांच्या सिबलिंग्स म्हणजे भावंडांची एक सभा ठेवली होती आणि त्यात मला बोलवलं. मी म्हटलं ही शेवटी सगळं आपलीच हे असतं ना, म्हणजे एक साधी गोष्ट आहे. तुम्ही मोसंबीच्या बागेत जात असाल तर मोसंबीच्या झाडाखाली काय पडतं? मोसंबीच पडतं. थोडं पुढं सुद्धा काय पडतं? बाजूला मोसंबीच असतं ना. हे बाळा थोडीशी बाजूला पडलेली आहे पण ही मोसंबीच आहेत, ही आपलीच आहेत. मग आता होतं काय आपल्याकडे डिमेन्शिया बघा, डिमेन्शियाला एक स्टिग्मा आहे. 2017 मध्ये मी डॉक्टर उल्हास रुतुके सरांना भेटलो होतो पुण्याला. ते सगळ्यात सिनियर मोस्ट सायकॅट्रिस्ट आहे. सरांशी मी बोलत होतो असं, ते म्हणले अरे तुला असं नाही वाटत का की हे जरा थोडं अवघड काम आहे रे? तू म्हणे आर्थरायटिसचा क्लब काढणं, बरेचशी मुलं घेऊन येतील माझ्या बाबांना आर्थरायटिस आहे. अर्थात 17 साली एवढं टीकेआर नव्हतं, आता आज कोणी नाहीच आर्थरायटिस वाले, आज सगळे टीकेआर वाले आहेत. पण म्हणे डिमेन्शियासाठी कोणी वडिलांना घेऊन येणार नाही की माझ्या बाबांना डिमेन्शिया आहे म्हणून. त्यांनी मला खूप सुंदर वाक्य सांगितलं. ते म्हणले की माय फादर हॅड डिमेन्शिया असे तुला भेटते, बट माय फादर इज सफरिंग फ्रॉम डिमेन्शिया असं कोणी तुझ्याकडे येणार नाही. तेच लहान मुलांच्या बाबतीत होतं. ऑटिझम स्पेक्ट्रमच्या मुलांना कोणी घराच्या बाहेर आणत नाही, MR मुलांना कोणी बाहेर आणत नाही. कारण का? तर स्टिग्मा आहे समाजामध्ये.
आणि ह्या फॅमिलीज इतक्या प्रचंड बर्डन खाली जातात केअर गिव्हिंगच्या, की आज आपल्याला समाज म्हणून त्यांना रेस्पाईट देण्याची गरज आहे. म्हणजे कोणी करायचंय, ही असोसिएशन पाहिजे आणि त्या फील्डमधले तज्ज्ञ, जसं आता आज हे सगळे तज्ज्ञ येऊन बोलतायत सकाळपासून, त्याने आपल्याला एम्पॉवर झाल्यासारखं वाटतंय की नाही. मग समजा माझ्या घरामध्ये मेंटल रिटार्डेड बाळ आहे, ऑटिस्टिक बाळ आहे, आलेत तज्ज्ञ सांगतायत केअर गिव्हिंग, आम्ही 10 पालक आहोत, मग ह्या दिवाळीला आम्ही म्हणून ठीक आहे, मी तुमच्या बाळाला सांभाळतो, तुम्ही जाऊन या. येत जात राहिलो तर त्या मुलांना पण एन्झायटी निर्माण नाही होणार. सिनियर डिमेन्शियाच्या लोकांना काही वाटणार नाही एकमेकांबरोबर राहिलो तर. आता वेळ आली आहे की आपल्याला सगळ्यांना मिळून केअर गिव्हर्स असोसिएशनची स्थापना त्या गावामध्ये करून आपल्याला हे काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं सर आपण याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आम्हाला सगळ्यांना प्रेरणा द्यावी आणि आपण सगळ्यांनी मिळून हे काम करावं असं या प्रसंगी मला वाटतं. पण हा खरोखरी केअर गिव्हिंग हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आम्ही औरंगाबादमध्ये आस्था फाउंडेशन आम्ही तो कोर्स अजून चालवतो, जिरेट्रिक केअर गिव्हर्सचा कोर्स. आमचे सगळे ट्रस्टी खूप लावून धरतात म्हणून तो चालू आहे आमच्याकडे अजून. आणि आम्ही तुम्हाला असं सांगू शकतो की आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं काही सपोर्ट करू शकतो. तुमच्या फॅकल्टी ट्रेनिंगबद्दल करू शकतो, बाकीच्या गोष्टीमध्ये करू शकतो. आता नवीन टेक्नॉलॉजीज निघाल्या आहेत तर होऊ शकतं आपण इको बेस्ड ट्रेनिंग प्रोग्राम घेऊ शकतो, ऑनलाईन सेशन घेऊ शकतो. ऑन साईट ट्रेनिंगसाठी तुमच्यासारख्या वृद्धाश्रमामध्ये आपण सोय करू शकतो की ठीक आहे, या 2 महिने 5 मुलं तुमच्याकडे येतील, हे 5 मुलं तुमच्याकडे येतील. आणि अशा पद्धतीने चांगली सक्षम एक ज्याला आपण हे म्हणू की सर म्हणले कंपॅशनेट, तसं चांगले केअर गिव्हर्स कसे आपल्याला तयार करता येतील. सर आपण जपानचं सांगत होता, 30 डिसेंबरला आमचा एक कार्यक्रम चालू होता आणि आमच्याकडे एक ग्रस्त आले जपानमधून. ते जॉबसाठी लोक बघत होते, मलेशियातून जाऊन आले ते, नेपाळला जाऊन आले होते आणि भारतात आलेले होते. आणि त्यांना औरंगाबादला सांगितलं की यांचा कोर्स चालू असतो केअर गिव्हर्सचा, म्हणून ते आले होते. त्यांना 1000 माणसं पाहिजे होते. तर ते म्हणे माझी कंपनी आहे, आम्ही ज्या कंपनीत मी काम करतो तिथे जवळजवळ 20-22 सेंटर्स आहेत आमच्या आणि आम्हाला तिथे माणसं लागतात केअर गिव्हर. आणि मग ते त्याच्यासाठी ते आले होते. आणि आपल्याकडे मी आता कितीतरी लोकांना सांगते की येत्या काळामध्ये करिअर फक्त जिरॅट्रिक केअर गिव्हिंग मध्ये किंवा पीडियाट्रिक केअर गिव्हिंग मध्ये राहणार. आणि तुम्ही त्याला करिअर म्हणून बघा, चांगला कोर्स, चांगले कोर्सेस डिझाईन केले गेले पाहिजे, इझिली अवेलेबल झाले पाहिजे. एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी आहे आपली, म्हणजे ज्याला आपण सोशल डिफेन्स जी मिनिस्ट्री खाली येते, त्यांचे कोर्सेस आहेत पण ते असे खूप इझिली अवेलेबल नाही. ते आपल्याला करता आलं पाहिजे. किमान महाराष्ट्रामध्ये 4-5 सेंटर्स तरी पाहिजे जिथे हे कोर्सेस चालू आहेत आणि मुलांना आपल्याला हे करता येईल, एनकरेज करता येईल की तुम्ही हा कोर्स करा, त्याच्याबरोबर एक फॉरेन लँग्वेज शिका. तुम्हाला बाहेर इतका स्कोप आहे की इतके पैसे मिळतील की काय विचारू नका. पण सुशिक्षित आणि ज्याला आपण असं म्हणून सक्षम असे केअर गिव्हर्स तयार करणे ही सुद्धा आपली आता एक जबाबदारी आहे समाज म्हणून, असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या असोसिएशन, एकच असोसिएशन केअर गिव्हर्स असोसिएशन, काळजी वाहकांची संघटना. केअर टेकर शब्द पण नको, तो भयंकर आहे. कारण केअर टेकर हा शब्द निर्जीव वस्तूसाठी वापरतो. माझ्या शेताचा केअर टेकर, प्लॉटचा केअर टेकर, माझ्या वडिलांचा केअर गिव्हर, कारण ती सजीव वस्तू आहे. तर केअर टेकर निर्जीव वस्तू. तर केअर गिव्हर्स असोसिएशन पाहिजे, केअर गिव्हर्स ट्रेनिंग पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टीचं मला हे करता आलं पाहिजे, सगळ्यांना मिळून रेस्पाईट देता आला पाहिजे. मी भूतानला गेलो होतो, मला ते मोस्ट हॅपीएस्ट कंट्री म्हणून बघायला गेलो होतो की नेमकं आहे काय. तर त्यावेळी ड्रायव्हरला विचारलं काय बाबा का बरं असं म्हणतात हॅपी. बोले वो तो कुछ पता नहीं पर ऐसा है, हम यहाँ सब लोग एक मेरे को जानते हैं और मैं गांव को गया तो मेरा कुत्ता जो है ना उसको कोई ना कोई रोटी देता है,
म्हणलं बरं बाबा आमच्याकडं गावाला गेलो तर मला कोणी काही दिलेली काय होईल. म्हणजे काय सर, केअर गिव्हिंगच पाहिजे की नाही शेवटी, तर माणसाला केअर गिव्हिंगच पाहिजे. तर आपण सर लीड घ्या आणि केअर गिव्हर्स असोसिएशन त्याची खूप गरज आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण आहोत, काम करू. आपण मला आपल्यासमोर माझे विचार मांडायला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या सगळ्यांचं मी खूप आभारी आहे. अर्थात औपचारिक आभार प्रदर्शन उद्या करू. आता मी तुम्हाला एक आग्रहाचं निमंत्रण देईल, चालेल साहेब? आपण आता आपल्या बसंत प्रभा विसावामध्ये जात आहोत. आपण एका बसची सोय केलेली आहे, त्या बसमध्ये बसून आपण जातोय आणि तिथे जेवण पण घेतोय बरं का आपण. पण आता फ्रूट सॅलड नाही, आता फ्रूट सॅलड नाही, आता काही नाही, आता फक्त जेवण. दोन्ही वेळेला फ्रूट सॅलड घेतलं तर शुगर जास्त वाढेल. हो, म्हणूनच आता नाही, आता फ्रूट सॅलड नाहीच, आता फक्त जेवण आहे. तर आपण सगळ्यांनी आता यावं. सर आपण पण थोडा वेळ आम्हाला द्यावा. नाही सर, त्याच्या आधी आपल्याला लगेचच आपण लिहूया. हो, लगेचच जाऊया. फक्त आपल्या कोणत्या ताई प्रार्थना म्हणतात आपली तेवढी म्हणू. आणि सॉरी, पुन्हा एकदा अत्यंत प्रेरणादायी शब्द. आपल्या सगळ्यांचा उत्साह अत्यंत वाढलेला आहे. इथे असलेल्या सर्वांना हे मान्य असेल की अत्यंत हृदयस्पर्शी, प्रेरणादायी, उत्साहवर्धक असे उपयुक्त मार्गदर्शन आज आपल्याला सगळ्यांना मिळाले. मान्य आहे सगळ्यांना? जरी आपण उद्या नवीन ऊर्जेने भेटणार आहोत, पण आज आपण इथेच थांबणार आहोत. त्यामुळे योगिता सातपुते यांना मी ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी इथे बोलवते आणि त्यानंतर आस्था प्रार्थनेने आपल्या कार्यक्रमाचा ओके. तर आस्था फाउंडेशन औरंगाबाद तर्फे मी सगळ्यांचे धन्यवाद देते की आज वेगवेगळ्या ठिकाणून आपला वेळ काढून इथे आपण सगळे एकत्र आलो आहोत. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. मुख्य म्हणजे माननीय श्री सुरेश प्रभू सरांचे खूप खूप आभार की त्यांनी आपल्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमधनं आमच्यासाठी वेळ काढला. तसेच सर्व आस्थाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार की त्यांनी अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं. सगळ्या टीम मेंबर्सचे आभार. आणि इथे मी कौतुक करण्याला विसरणार नाही, सगळ्या स्टुडंट व्हॉलेंटियरचं खूप खूप कौतुक की ज्यांच्या सपोर्टने आज खूप गोष्टी सोप्या झाल्या. त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. आता मी आपल्या टीम मेंबर्सला आस्थाची प्रार्थना म्हणण्यास बोलवते आणि यानंतर कार्यक्रम संपला असे जाहीर करते आणि सर्वांनी बसमध्ये बसून आपण बसंत प्रभा इथे जायचंय. धन्यवाद. बस 1 नंबर गेटला उभी आहे. बस 1 नंबर गेटला उभी आहे. आपल्याला तिथून सर्वांना बसमध्ये बसून पुढे जायचं आहे.